खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मुळ्याची चटणी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर मुळ्याची चटणी बनवण्यासाठी आपण मुळा घेतलाय, मुळ्यावरची साल काढून घेतली। तर आता हा मुळा आपण चिरून घेऊ। तर अशा प्रकारे हा मुळा मोठा मोठा चिरायचा, आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। म्हणून थोडंसं असं चिरून घ्यायचं, म्हणजे मस्त असं आबडधोबड वाटता येतं। आता यामध्ये घालूया आपण 7-8 पाकळ्या लसूण, आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालू। मुळा तसा थोडासा तिखट असतो म्हणून मिरची बेतानं घालायची। कोथिंबीर घालूया मुठभर आणि चवीपुरतं मीठ। आता मस्तपैकी आबडधोबड वाटून घेऊ हा मुळा। बघा अशा प्रकारे मस्त दिसते बघा चटणी। ही चटणी ना अशीच खाऊ शकतो, मस्तच लागते। मुळा तर आपण खातोच ना, तर ही चटणी एक अशी कच्ची मस्त लागते। पण काही जणांना आवडत नसेल तर ती थोडंसं तेल घालून ही चटणी छानपैकी अशी परतून घ्यायची। मस्त लागते ही, अशीही मस्तच लागते आणि कच्ची खाल्ली तीही छानच लागते। तर तुम्हाला आवडेल तशी ही मुळ्याची चटणी करू शकता। खूप अशी जेवणासोबत मस्त टेस्ट येते जेवणाची। ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर छान अशी लागते। तर असं 2-4 मिनटं असं परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी सुकवायचं त्यातलं, झटकेपट ही अशी चटणी होते, वेळ नाही लागत याला। तर आता पाहूया, बघा मस्त असं पाणी आटले, चटणी अशी कोरडीफड झाली, मस्त दिसते आणि मुळाही शिजलाय। ज्याला कोणाला असं कच्चा खायचं नसेल ना, तर अशी चटणी करून खायची। आता मस्त आपली चटणी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।